सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व प्रियजनांना आणि माझे जे व्ह्यूअर्स आहे त्यांनाही मी स्वागत करते। आणि तुम्ही सर्व कसे आहात प्रियजनांना? तुम्ही सर्व बरे आहेत हा माझा विश्वास आहे, कारण परमेश्वर मला आणि तुम्हाला त्याच्या पंखाखाली त्याच्या तळहातात धरून असा चालवतो। प्रियजनांनो, असा तो अद्भुत पराक्रमी परमेश्वर, तो माझ्या संगती, तो तुमच्या संगती, आपणा सर्वांसंगती तो आहे प्रियजनांनो। आणि त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याची उपकार स्तुती, त्याची आराधना करूया आणि त्याच्या सुंदरशा मार्गदर्शन जे महानशा पवित्र आत्म्याच्याद्वारे मला झालेलं आहे ते मी तुम्हाला शेअर करू इच्छिते प्रियजनांनो। सुंदरसं मला जे प्रभू येशू मसीहचं जी प्रीती त्यांनी केली आपल्यावर, आज जर कोणी आपल्याला विचारलं बाई तुझी किंमत काय आहे, तुझी किंमत काय आहे, तर आपण म्हणू काय किंमत आहे माझी, माझी किंमत काय आहे? आपण थोडंसं विचार करू। तुझी किंमत लाख रुपये आहे, तुझी किंमत करोड रुपये आहे, लाख रुपये आहे का, करोड रुपये आहेत का, मिलियनर आहे का तू? तुझी किंमत काय, मिलियनर आहे का अरबो खरबो आहे? तर तुम्ही असे बघा, अरे बाबा माझी किंमत माझ्या परमेश्वराने केलेली आहे, माझी किंमत स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने केली आहे। त्याने जे सर्वात उंच आहे, जे सर्वात श्रेष्ठ आहे, ज्याची किंमत नाही, ज्याची किंमत नाही, जो सर्वात उंच आहे, जो सर्वात श्रेष्ठ आहे, सर्वात श्रेष्ठ, जो सर्वात उंच आहे, जो सर्वात उत्तम आहे, ते त्याने देऊन टाकले। ते म्हणजे त्याचा महान असा एकुलता एक प्रिय पुत्र, परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याने दिल्या प्रियजनांनो। आणि त्याच्या पवित्र पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने तुम्हाला आणि मला त्याने विकत घेतले, दाम तोलून दिले। हे तुला काय पाहिजे? कोणत्या पाण्यानं नाही, कोणत्या सोन्यानं रुपयानं नाही, कोणत्या डायमंडने नाही, तर त्याच्या पवित्र पवित्र जिवंत देवाचं रक्त, जे की अनमोल, ज्याचा मोल नाही, नो 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 व्हॅल्यू, नो व्हॅल्यू म्हणजे त्याची किंमतच करू शकत नाही आपण, त्याची किंमत नाही करू शकत आपण। इतकं ते बहुमूल्यवान, बहुमूल्यवान, एकदम मौल्यवान म्हणतो, जे अनमोल आहे, जे अनमोल आहे, अनमोल, ज्याचा मोल नाही, अशा त्याच्या महान अशा पवित्र पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने त्यांनी मला आणि तुम्हाला विकत घेतले प्रियजनांनो। फार मोठी किंमत त्यांनी दिली, फार मोठी किंमत दिली प्रियजनांनो। तुम्हाला आणि मला त्याचं लेकरू होण्यासाठी त्याला एवढी मोठी कुर्बानी द्यायला लागली प्रियजनांनो। आणि ते त्यांनी आनंदाने दिली, रडत नाही दिली, आनंदाने दिली, स्वखुशीनं दिली, पित्याची स्वर्गीय पिता परमेश्वराची आज्ञानुसार त्यांनी दिली। आणि प्रियजनांनो, प्रभू येशू मसीह म्हणतात मला देण्याचा अधिकार आहे आणि तो परत वापस घेण्याचाही अधिकार आहे। प्रियजनांनो, केवढा मोठा हा अधिकार आहे परमेश्वराचा, पण त्यांनी ती किंमत दिली, त्या दुष्ट शैतानाने ती किंमत मागितली आणि परमेश्वराने आपली किंमत नाही तर किंमतपेक्षा व्याज सुद्धा त्यांनी प्रभू येशू मसीह कडून भरून घेतला प्रियजनांनो। त्याच्या हर एक दुष्ट क्रूर रीतीनं प्रभू येशू मसीहला मारलेलं, हर एक त्याला जखम, हर एक त्याला मार प्रियजनांनो। जर आपण विचार करू तर आपला हृदयांतकरण, जीवात्मा थरथरून जातो प्रियजनांनो, की त्याला इतकं भयंकर क्रूर कठोर रीतीने मारण्यात आलेलं आहे प्रियजनांनो। आणि तहान लागली तर प्रभू येशू मसीहला पाणी नाही दिलं, जो पाणीचा निर्माण करता त्याला पाणी नाही मिळालं प्रियजनांनो, तर त्याला आम दिली, म्हणजे आम म्हणजे काय, सिरका दिला प्रियजनांनो, व्हिनेगर दिलेला आहे प्रियजनांनो। अशा महान परमेश्वराने तुम्हाला मला केवढी मोठी किंमत केली प्रियजनांनो। त्यांनी
तुम्हाला मला विकत घेण्यासाठी एवढी मोठी आपली किंमत त्याने दिली प्रियजनांनो. म्हणून तुम्ही आणि मी, आपली किंमत ही नाहीये, आपली किंमत ही नाही, आपली किंमत ही नाही, तर त्याच्या अनमोल रक्ताने त्याने आपल्याला अनमोल समजलेले प्रियजनांनो. कारण त्याने बिकॉज ऑफ ही हॅज गिवन हिज प्रिशियस ब्लड, त्याचा पवित्र पवित्र अनमोल असं पवित्र पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने तिने तुम्हाला मला विकत घेतले प्रियजनांनो. विकत घेतले, दत्तक घेतले. दत्तक म्हणजे समजते. आता आजच्या काळामध्ये जर कोणाला कोणत्याही ऑर्फन बघा मी काय म्हणते, ऑर्फन लेकरं जे असतात ज्यांना मूलबाळ नसते आणि जे ऑर्फन एजमध्ये राहतात, ज्यांना आईवडील नाही आहे, त्यांना त्या ऑर्फन अनाथाश्रममध्ये टाकतात. अशा वेळेस ज्यांना जे आईवडिलांना लेकरं होत नाही ते जातात आणि तिकडून ते लेकरू घेतात प्रियजनांनो. आणि त्या लेकराला त्याचं नाव देतात, त्याला अधिकार देतात मुलगा म्हणून प्रियजनांनो. आणि ते त्याच्यासाठी किंमतसुद्धा देतात, पैसेसुद्धा देतात प्रियजनांनो. परंतु आपल्या परात्पर परमेश्वर स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, ज्याला एलरोही पण म्हटलेलं आहे, एलरोही, जो मी आहे तो मी आहे, असा स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाचे शब्द आहे. जो मी आहे तो मी आहे प्रियजनांनो. असा महान प्रतापशाली देवादिदेव, खुदावन खुदा, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा एवढी मोठी प्रीती करून दाखवली, एवढी मोठी की त्याने आपला एकुलता एक आवडता प्रियपुत्र, परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. आणि आपली फार मोठी किंमत त्यांनी देऊन त्यांनी आपल्याला तुम्हाला मला विकत घेतले आणि तुम्हाला मला लेकरू बनवलं. त्याचं प्रियजनांनो दत्तक घेतलं, त्याचं लेकरू आम्हाला बनवलं आणि त्याला अब्बा बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिला. केवढा मोठा हा अधिकार आहे प्रियजनांनो, केवढा मोठा अधिकार आहे तुम्हाला मला प्रियजनांनो. त्याचा लेकरू बनण्याचा अधिकार, त्याला अब्बा बाप्पा म्हणण्याचा अधिकार त्याने तुम्हाला मला दिला आहे. हा अधिकार छोटा आहे. आज जर देशामध्ये सर्वात भारी जो देश आहे अमेरिका म्हणू आपण, तर तो देशाचा जो राजा आहे प्रेसिडेंट ट्रम्प आहे ना, प्रेसिडेंट ट्रम्पने समजा तुम्हाला मला म्हटलं की तू माझी मुलगी आहे, चल माझ्या महलात येऊन राहा, तर तुम्हाला कसं वाटेल? तू माझी मुलगी आहे, तुला मी दत्तक घेतलं, कसं वाटेल तुम्हाला? बापरे, मी ट्रम्पची मुलगी आहे, बापरे, मी त्याच्या महलात राहील, बापरे, पार्लमेंट, व्हाईट हाऊस, बापरे. तर जो देवादिदेव आहे, जो ट्रम्पचा पण बापचा बाप आहे, जो स्वर्गाचा राजा, जो स्वर्गाच्या सिंहासनावर बसलेला विराजमान देवादिदेव, खुदावन खुदा, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, त्यांनी तुम्हाला मला त्याचा महान असा एकुलता एक प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र पवित्र बलिदानाच्या द्वारे एवढा मोठा अधिकार दिला प्रियजनांनो. अशी प्रीती तुम्ही कधी ऐकली का? अशी प्रीती तुम्ही कधी पाहिली का? अशी प्रीती परमेश्वराने करून दाखवली प्रियजनांनो. आणि त्याच्या पवित्र पवित्र बहुमूल्यवान जिवंत देवाच्या रक्ताने त्यांनी मला आणि तुम्हाला विकत घेतले आणि त्याचं लेकरू बनवलं, अब्बा बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिला प्रियजनांनो. या अधिकाराचा मोल करा की तुम्ही फार मोठी किंमत देऊन परमेश्वराने तुम्हाला विकत घेतलेले आहे. तुम्हाला मला त्यांनी फार मोठी किंमत देऊन विकत घेतलेले प्रियजनांनो. याचा मोल करा, याचा सन्मान करा की परमेश्वराने तुम्हाला मला त्याचं लेकरू बनवलं आणि म्हणून तुम्ही त्याचा जो स्वभाव आहे तो धारण करा, ख्रिस्ताला परिधान करा. या वचनाचा अर्थ काय आहे? तो किती लीन आहे, तो किती नम्र आहे, तो किती सौम्य आहे प्रियजनांनो. या उपासाच्या दिवसात प्रियजनांनो खरा उपास हाय अकॉर्डिंग टू अवर होली बायबल. खरा उपास काय? सर्वांना क्षमा करणे,
सर्वांना क्षमा करणे. किती त्या व्यक्तीनं तुम्हाला शिवीगाळ दिली असेल, किती त्या व्यक्तीने तुम्हाला तुमचा अपमान केला असेल, निंदा केली असेल, शिव्यागाळ्या भर चव्हाट्यावर भर लोकांच्या समोर तुमचा अपमान केला असेल, बहीण भाऊ, भाऊ भाऊ, भाऊ बहीण, मावशी आत्या मावशी, मम्मी आई वडील, वडील लेकरं, आई लेकरं, प्रियजन, हर एक घरामध्ये भांडणं आहेत. परंतु जे प्रभू येशू मसीला खऱ्या रीतीनं ओळखतात त्यांनी हा उपास जो खरा आहे अकॉर्डिंग टू अवर होली बायबल, सर्वांना क्षमा करणे, सर्वांना क्षमा करणे. का क्षमा करणे? कारण त्यांनी माझी आणि तुमच्या अपराधांची, घोड अपराधांची, माझी आणि तुमची साऱ्या घोड अपराधांची त्यांनी क्षमा केली. प्रियजनांनो, त्याच्या पवित्र पवित्र रक्ताच्या द्वारे त्यांनी मला आणि तुम्हाला धुवून काढले, शुद्ध केले आणि त्याचं लेकरू त्यांनी बनवलं. प्रियजनांनो, आणि त्याला आपल्याला परिधान करण्याचा अर्थ काय आहे की प्रभू येशू मसीचा जो स्वभाव आहे, काय स्वभाव आहे प्रभू येशू मसीचा? लीनता, नम्रता, सौम्यता, इंद्रिय दमन, जे महान असे पवित्र आत्म्याचे फळं, 9 फळं, ते फळं आपल्याला धारण करायचे आहे. परमेश्वराला मागायचं आहे, परमेश्वरा मला दे, मला हा वरदान दे की मी तुझा स्वभाव धारण करावं, की लोकांनी मला म्हणावं अरे बापरे, हा स्वभाव तर प्रभू येशूचा आहे, खरोखर हे प्रभू येशूचे लेकरं आहेत. प्रियजनांनो, आणि ते देखील म्हणतील आम्हाला पण हा देव पाहिजे, आम्हाला पण हा परमेश्वर पाहिजे, आम्हाला पण हा प्रभू येशू कोण आहे आम्हाला पण सांगा. प्रियजनांनो, जेव्हा आपण एकमेकांवर प्रीती करू, एकमेकांना क्षमा करू आणि क्षमा करून विसरून जाऊ, हा जो परमेश्वराचा स्वभाव आहे तो आपल्यात जेव्हा येईल तेव्हा आपण खरं त्याचे फॉलोवर आहोत, तेव्हा खऱ्या रीतीनं आपण प्रभू येशू मसीला ग्रहण करून त्याच्या मार्गात आपण चालत आहोत आणि तेव्हा आपण खरे प्रभू येशू ख्रिस्ताचे लेकर आहोत. प्रियजनांनो, कारण जेव्हा आई वडील, बघा आई वडील आणि त्याचं लेकरू, त्याच्या लेकरामध्ये आई वडिलांचा स्वभाव येतो, गुण येतात, तर आई वडील पण हसतात, अरे माझा स्वभाव बघ, माझ्यासारखा हा करायला लागला, माझा स्वभाव आला नाही ना, माझ्यासारखं आहे ना लेकरू माझं, तर किती आनंद होतो आई वडिलांना. तर स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा जेव्हा त्याचा ऐकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव त्यांनी पाहिला, जेव्हा प्रथम आकाशवाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि याबद्दल मी संतुष्ट आहे. जेव्हा की प्रभू येशू मसीहने काहीच नव्हतं केलं है ना, कोणता चमत्कार केलता का प्रियजनांनो? नाही केलता. फक्त बाप्तिस्मा घेण्यासाठी तो झुकला, तो नम्र झाला. कोणासमोर? बाप्तिस्मा करणाऱ्या योहानासमोर. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने म्हटले, प्रभू तुमच्याकडे मी आला पाहिजे बाप्तिस्मेसाठी, तर तुम्ही माझ्याकडे येत आहात. तर प्रभू येशू मसीह म्हणतात आता हे होऊन जाऊ दे, है ना, आता हे होऊन जाऊ दे, जे लिहिलेलं वचन आहे ते पूर्ण व्हायसाठी हे होऊन जाऊ दे म्हणतो. प्रियजनांनो, किती तो लीन आणि नम्र झाला आणि कबुतरासारखा, पवित्र आत्मा कबुतरासारखा प्रभू येशू मसीहच्या खांद्यावर बसला, उभा राहिला. प्रियजनांनो, आकाशवाणी होणे आणि कबुतरासारखा पवित्र आत्मा येणे, हे किती अद्भुत परमेश्वराचे कार्य आहे. प्रियजनांनो, ही साधी गोष्ट नाही, आपण असंच वाचतो, असं नका वाचू. प्रियजनांनो, हे पवित्र जिवंत देवाचं वचन आहे आणि एक एक वचन त्याचं होगा होगा होगा, 100% होगा. प्रियजनांनो, एकही काना, एकही बिंदू हटणार नाही, हलणार नाही. जग आणि जगाचं सर्व काय नाही होणार, परंतु परमेश्वराचे वचन, त्याचं एक एक वचन दिलेलं ते पूर्ण होणार, 100% होणार. प्रियजनांनो, त्याच्या वचनाला दृढ धरून राहा, अडिग राहा. अडिग राहाचा अर्थ काय? अडिग राहा म्हणजे मजबूत धरून राहा. होणार, माझ्या परमेश्वराने मला म्हटलं तुला देणार, तुला आशीर्वाद देणार, तुझी दरिद्री दूर होणार, तुझे सर्व पापांची मी क्षमा करेन.
फक्त पश्चाताप करा प्रियजनांनो, आणि स्वतःची किंमत समजा की तुम्ही काय आहात, तुमचा मोल काय केलाय त्या परमेश्वराने. स्वर्गीय पिता परमेश्वराने जगाचा, जो स्वर्गाचा जगाचा अधोलोकाचा जो देवादिदेव खुदावर खुदा आहे, त्यांनी तुमची आणि माझी काय किंमत केलेली आहे प्रियजनांनो. त्याच्या महान अशा पवित्र पवित्र बलिदानाला मी सॅल्यूट करते, सल्लामी देते, अपार वेळा आगाध वेळा सल्लामी आणि सॅल्यूट करते परमेश्वराला की त्यांनी माझ्यासाठी एवढं मोठं पवित्र पवित्र बलिदान केलं आणि त्याचं लेकरू मला बनवलं आणि त्याला आब्बा बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिला. प्रियजनांनो, या अधिकाराला दृढ धरून त्याच्या विश्वासात मजबूत होऊन आणि त्याच्या वचनात, त्याच्या आध्यात्मिक जीवनात आपण वाढूया आणि परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन.